प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे. माझा जगायचा राहूनच गेलं हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. त्या कविता संग्रहाला आज नाशिकमध्ये गंजमाळ रोटरी सभागृह येथे डॉक्टर जावेद पाशा कुरेशी, माननीय जावेद पाशा कुरेशी साहेब कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे. डॉक्टर गणेश चंदन शिवे सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. डॉक्टर संघर्ष सावळे, अर्थशास्त्र विभाग, औरंगाबाद विद्यापीठ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. तसेच डॉक्टर कीर्तिमालिनी जावळे यासुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. असे विविध महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रमुख पाहुणे, उद्घाटक, अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे. आणि अतिशय सुंदर आणि बहारदार कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रातील दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांचा गुणगौरव सोहळासुद्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. तसेच महाराष्ट्रातील 100 कवी या ठिकाणी आपल्या बहारदार कविता सादर करणार आहे. असा भरगच्च कार्यक्रम माझ्या कविता संग्रहाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी आणि भारतातील, महाराष्ट्रातील तमाम रसिकांनी, प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा. समवेत आमच्या अरुण घोडेराव सर या ठिकाणी आहे. नाशिकमधील दिग्गज साहित्यिक कवी या ठिकाणी आलेले आहे. तर सर्वांचं मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे यांचा काव्यसंग्रह जगायचं राहूनच गेलं या कविता संग्रहाच प्रकाशन सोहळा आणि त्यानिमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व 100 कवींचे कवी संमेलन रोटरी सभागृह गंजमाळ नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जावेद पाशा कुरेशी, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन व प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे, भारतातील सुप्रसिद्ध गायक डॉक्टर कीर्तिमालिनी जावळे, उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, डॉक्टर संघर्ष सावळे, अर्थशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, निलेश पाटील, गट शिक्षणाधिकारी नाशिक, जयश्री सोनकवडे जाधव, उपायुक्त समाज कल्याण पुणे, लक्ष्मण महाडिक, ज्येष्ठ साहित्यिक नाशिक व कवी संमेलनाध्यक्ष, तानाजी खोडे, ज्ञानसिंधू प्रकाशक नाशिक व इतर मान्यवर उपस्थित होते. कवी संमेलनाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शब्दसुमनाने, स्वागत गीताने महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका साधनाताई मेश्राम यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार, शाल, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे, अध्यक्ष पुष्परत्न साहित्य समूह नाशिक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांनी केले. डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी सांगितले की प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांचा कविता संग्रह आजच्या समाजाला आदर्श निर्माण करणारा आहे. जास्तीत जास्त साहित्यिक वाचकांनी वाचलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी दिली. कीर्तिमालिनी जावळे यांनी जगायचं राहूनच गेलं हे कविता संग्रहाचे शीर्षकच खूप छान आहे असे मत व्यक्त केले. प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांच्या कविता या सर्वांच्या अनुभवाच्या कविता वाटतात. प्रमुख आमंत्रित कवींमध्ये निशांत गुरु यांनी आपल्या विचारातून डॉक्टर आनंद आहिरे व त्यांचा कविता संग्रह जगायचं राहूनच गेलं यावर समीक्षणात्मक भाष्य केले. प्राध्यापक डॉक्टर आनंद हे माणसे जोडणारे रसायन आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्याचा अनुभव मिळतो. त्यांच्या कविता ह्या माणूस जिवंत असण्याचा अनुभव देतात. तसेच डॉक्टर संघर्ष सावळे यांनी प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांचे इतर कवींना मोठे करण्याचा व त्यांना विचारपीठ मिळवून देण्याची धडपड व निस्वार्थी भावनेतून डॉक्टर आनंद आहिरे सर करतात. तानाजी खोडे, ज्ञानसिंधू प्रकाशक नाशिक यांनी सांगितले की डॉक्टर आनंद आहिरे सरांच्या कविता वास्तवाधिष्ठित आहे. स्वानुभवातून तसेच विश्वातील कृतीचे अनुभव व्यक्त होतात. प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे हे कमी वयात उच्च विद्याविभूषित असं व्यक्तिमत्व आहे. आहिरे सरांचे आगामी पुस्तके डोळ्यासमोरच्या कथा संग्रह, वैचारिक लेख संग्रह तसेच मास्तरांना घडविणारा मास्तर, आत्मकथन असे त्यांचे स्वलिखित पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी जावेद पाशा कुरेशी यांनी सांगितले की प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे हे आजच्या बिकट आणि महागाईच्या परिस्थितीमध्ये जगायचं राहूनच गेलं असा संदेश देतात. त्यांच्या कवितेत विद्रोह, प्रेम, जीवन असे विविध मूल्य दिसतात. डॉक्टर आनंद आहिरे यांच्या कवितेवर भरभरून महाराष्ट्रातील साहित्यिक कवींनी शुभेच्छा पाठवल्या. विशेष प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध कार्यात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांचा सन्मान करण्यात आला. निलेश पाटील, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर कीर्तिमालिनी जावळे, पुष्परत्न काव्यभूषण, जयश्री सोनकवडे जाधव, प्रशासकीय अधिकारी, विजयकुमार मिठे, पुष्परत्न काव्यभूषण, डॉक्टर वेदश्री थिगळे, पुष्परत्न काव्यभूषण, डॉक्टर प्रतिभा जाधव, पुष्परत्न काव्यभूषण, प्रशांत केंद्रे, पुष्परत्न काव्यभूषण, डॉक्टर किशोर वाघ, पुष्परत्न काव्यभूषण, वर्षा इंगळे, पुष्परत्न काव्यभूषण, संजय वसंत पाटील, पुष्परत्न काव्यभूषण, पंडितराव जगताप, आदर्श पोलीस पाटील कासारवाडी, सुमा शिंदे, समाजभूषण, सुधाकर चव्हाण, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर रामेश्वर वरशे, आदर्श शिक्षक.
व इतर कार्यवीरांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच 100 कवींचे बहारदार कवी संमेलन रंगले. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, शहापूर, औरंगाबाद, बुलढाणा, नागपूर, पुणे, पिंपळनेर, धुळे व नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून कवी, कवयित्रींनी प्रेम, जीवन, स्त्री, राजकारण, शिक्षक, अंधश्रद्धा, निसर्ग, परमेश्वर, तर काहींनी महापुरुषाचे जीवन व पुष्परत्न प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांच्यावर कविता सादर केल्या आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक किशोर वाघ यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांचे गीत गाऊन सर्वांच्या मनात समतेचा मळा फुलवला. कार्यक्रमास प्रचंड संख्येने महाराष्ट्रातील कवी, साहित्यिक, रसिक, वाचक, मित्रमंडळी, नातेवाईक, विद्यार्थी व नमस्ते फाउंडेशन नाशिकच्या अध्यक्षा स्नेहल देव व विश्वसुंदरी संगीत खैरनार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक आहिरे सर व कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सीमाराणी बागुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन कविता बिरारी यांनी केले. कवींच्या काव्यांनी काव्य पुरस्कार सोहळा काव्यपंक्तींच्या रचनेतून संपन्न झाला. आज नाशिकात नागपूरवरून आम्ही डॉक्टर आनंद आहिरे यांचं जगायचं राहून गेलं या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी आलोत. त्यांनी सन्मानानं अध्यक्षपद या कार्यक्रमाचं आम्हाला दिलं, त्याबद्दल डॉक्टर आहिरे सरांचं आभार व्यक्त करतो. बहुत लंबी चली ज़िंदगी, चंद लाइनों में मुख्तसर समझ में आई ज़िंदगी. आयुष्य खूप मोठं असतं, पण खरंच या आयुष्यात जगायचं राहूनच जातं. अंतर्मनाची ही कळा डॉक्टर आहिरे यांच्या काव्यसंग्रहात पदोपदी आपल्याला दिसून येतं. त्याच्यावर समीक्षा विश्लेषण आजच्या कार्यक्रमात होणार आहे. दिग्गज लोक महाराष्ट्रातली या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला यावी, यातच या काव्यसंग्रहाच्या अंतर्ताकदीची कल्पना आपणाला येते. हा आनंद सोहळा आहे, कारण प्रकाशनानंतर भव्य कवी संमेलनसुद्धा आहे. डॉक्टर आनंद आहिरे यांना पदोपदी यश लाभो, सर्वांच्या वतीने हे शुभेच्छा देतो. मी प्राध्यापक जावेद पाशा, नागपूर. नमस्कार. आज जे कवी संमेलन ठेवलं आहे त्या कवी संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने मी उपस्थित आहे. खरं तर लिहिणाऱ्या हाताला बळ देणं, कविता लिहिणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक कवींना त्यांनी या ठिकाणी पाचारण केलं आहे आणि त्यांच्या कवितेला व्यासपीठ देणं म्हणजेच रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं एक सुंदरसं माध्यम. आणि गेले अनेक प्रयोग ते वर्षभर दर महिन्याला वेगवेगळं कवी संमेलन घेत आहे. आजच्या ह्या कवी संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्याच कवींचं मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देतो. आज आनंद आहिरे यांनी आयोजित केलेले हे जे कवी संमेलन आहे आणि पुरस्कार वितरणाचा पण कार्यक्रम आहे, या ठिकाणी त्यांनी मला पुष्परत्न काव्य पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर आहिरे सरांचं काम फार मोठं आहे, मी ते वाचत असतो माध्यमांमधून. तर आमचा जे सन्मान होतो आहे, माझ्याबरोबर अनेक कवी आहेत, आमचे मित्र आहेत, लक्ष्मण महाडिक सर, ते कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे आणि या संमेलनामधून आम्ही फार असा छान असा आनंद घेणार आहोत. धन्यवाद. कवितेचा जो कार्यक्रम आहे त्याला माझ्या वैयक्तिक, माझ्या कुटुंबियाच्या, आमच्या सर्वांच्या खूप 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 शुभेच्छा. प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांचा दुसरा काव्यसंग्रह हा जो आहे जगायचं राहून गेलं, त्याच्या काव्यसंग्रहाचं आज प्रकाशन होत आहे. खरं तर पुष्परत्न साहित्य मंच त्यांनी चालवलेला अतिशय महत्त्वाचा आणि चांगला असा हा मंच आहे. आणि या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, उद्घाटक म्हणून आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय जावेद पाशा सर नागपूरहून आलेले आहेत. आपणा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातल्या मुस्लिम मराठी साहित्याचे ते प्रवक्ते आहेत आणि त्यांच्या हस्ते या आनंद आहिरे सरांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम दिमागदार सोहळा होत आहे आणि साहित्याची आणि साहित्य संमेलनाची जी काही मुहूर्तमेढ यांनी रोवलेली आहे आणि त्याची एक घोडदौड चालू आहे, ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. या कार्यक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी अरुण घोडेराव, सिन्नर, काफिरनामा कार. आणि डॉक्टर संघर्ष सावळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद. आज सरांचा जो दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे, जगायचं राहून गेलं. खरं म्हणजे काव्यसंग्रहामध्ये सरांनी त्यांच्या स्वतःबद्दल आणि त्यांच्या जीवनावर ज्याही गोष्टी म्हणजे आतापर्यंत ते सक्सेस झालेले आहे आणि त्यांचा संघर्ष हा सगळा त्यांनी त्या जगायच्या राहून गेल्या याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे. तर सरांनी आजचा कार्यक्रम म्हणजे एक मल्टीपर्पज उद्देश आमचा जो आहे, म्हणजे शिक्षकांना एक अवॉर्ड देणं, त्याच्यानंतर त्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा, याबद्दलही सरांनी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना आज अवॉर्ड देणार आहेत. आणि त्यानंतर प्रशासकीय अधिकारी
काही लोकांना बोलवून त्यांचा एक मान सन्मान ठेवलेला आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये काव्य संमेलन केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे. तर म्हणजे कोटी कोटी शुभेच्छा देऊ इच्छितो. मेरा नाम डॉक्टर कीर्ति मालिनी विठ्ठलराव जावड़े, सदर शोबे उर्दू डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी औरंगाबाद से हूँ और ख़ास तौर से डॉक्टर आनंद आहिरे की किताब जगायचं राहूनच गेलं इसके इफ्तिताह के लिए हम यहाँ आए थे. और सर आपको दिली मुबारकबाद देते हैं हम अपनी जानिब से, अपने शोबे की जानिब से, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी की जानिब से कि आप इसी तरह से ज़ोर कलम और बढ़ाए और दूसरी किताब की तैयारी में जो लगे हुए हैं वो जल्द ही मंजर आम पर आए. बहुत बहुत मुबारक सर, आपको बहुत मुबारक. और यहाँ से आगे जो भी किताब आएगी उसके लिए हमारी नेक ख्वाहिशात. बहुत बहुत शुक्रिया. थँक्यू. सर्वांना नमस्कार. मी जयश्री सोनकोडे जाधव, उपायुक्त सामाजिक न्याय विभाग. आज या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिलेले आहे. डॉक्टर आनंद आहिरे सरांचं जगायचं राहून गेलं या पुस्तकाचं प्रकाशन इथे झालेलं आहे. त्यानिमित्ताने सरांना मी खूप खूप शुभेच्छा देते. मी सौ संगीत खेळणार, मिसेस ग्लोबल युनिवर्स दुबई विनर 2021. आज आनंद अहिरे सर यांच्या कवी संमेलनात जगायचं राहून गेलं या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटनासाठी संपूर्ण मराठवाड्यातनं आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं अनेक कवी उपस्थित राहिले. त्यांचे कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आणि सुरेख असतात, याबद्दल काही वादच नाही. मी स्वतः 1-2 प्रोग्रामला त्यांची चीफ गेस्ट होते, तर मला माहिती आहे सरांचे कार्यक्रम अतिशय सुंदर आणि सुरेख असतात. आणि सरांच्या अकॅडमीत म्हणजे अहिरे अकॅडमी आणि सरांच्या प्रोग्राममध्ये एक से बडकर एक हिरे कवी आणि कवयित्री यांची सांगड एकदम सुंदर प्रकारे जोडून येते. तर सरांच्या येणाऱ्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय भीम. मी सौ वर्षाताई राजेंगडे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हा बुलढाणा. या इथे आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व प्राध्यापक डॉक्टर आनंद कुमारजी अहिरे सर यांनी हा उपक्रम जो हाती घेतलेला आहे तो घेतात आणि नवोदित कवींचे स्वागत करतात. हे फार छान उपक्रम आहे. त्यांचे नवीन पुस्तक जगायचं राहूनच गेलं आज या ठिकाणी त्याचे लोकार्पण झालेले आहे. तर त्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या जिल्ह्याच्या वतीने मी खूप खूप त्यांचं स्वागत करते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. इथेच थांबते. धन्यवाद. मी शाहीर वाल्मिक फाजगे खेडगावकर, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. आज नाशिक या पावनभूमीमध्ये पुष्परत्न साहित्य समूह नाशिक पुष्पचौथे यांच्यातर्फे एक भव्य दिव्य कवी संमेलन तसंच गुणगौरव पुरस्कार कार्यक्रमाचा एक सोहळा कार्यक्रम राबवण्यात आला. आणि अशा या कार्यक्रमात मला आयोजकांनी निमंत्रित करून त्यांनी माझा सत्कार वगैरे केला आणि मला माझ्या साहित्य लेखनातील संविधान हे गीत सादर करण्याची जी मोलाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. आणि संविधानाचे रक्षण हे भारतभर झाले पाहिजे. माझ्या गीताद्वारे हाच माझा संदेश असतो. आज मी पूर्ण महाराष्ट्रभर कोरोना काळात कोरोना गीत गाऊन पूर्ण एक प्रबोधन वगैरे केलं. आज महाराष्ट्र शासनाने सुद्धा आमच्यासारख्या कलावंतांची, शाहिराची, साहित्यिकांची दखल घ्यावी आणि त्यांच्या खरोखर उदरनिर्वाहाचं कुठंतरी एक संगोपन किंवा त्यांना कुठंतरी सांत्वन मदत होईल असे करण्यात यावे. आणि महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा पूर्ण साहित्य लेखाजोखा हा चिरकाल टिकवला पाहिजे अशीच मी शासन दरबारी विनंती करतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. त्या मनातल्या हो इच्छा ती तुमच्यासारखे कवी येतील ते आमच्या समोर, आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी अशी कविता सादर करू, शब्द सादर करू. आणि म्हणून आनंद सर म्हणतात हो त्या मनातल्या हो इच्छा तुम्ही देणार मला शुभेच्छा. तसा माणूस मी लय हो सच्चा, तसा माणूस मी लय सच्चा. देतो हातात शब्दांचा गुच्छा. होता मनातल्या त्या इच्छा तुम्ही देणार मला शुभेच्छा. तसच्चा देतो हातात शब्दांचा गुच्छा. जोडून मनाशी होनात इथं आला सोमनाथ, जोडून मनाशी होनात इथं आला सोमनाथ. घेऊन शब्दांची एक एक वेल, इथे शब्दांची एक एक वेल. का पण थोडं जगायचं
जगायचं राहून गेलं, थोडं जगायचं राहून गेलं. मनाशी हो बोले तुम्हा पाहुनी आडोले, मनाशी हो बोले तुम्हा पाहुनी आडोले, जरी जीवन असे अनमोल, पण थोडं जगायचं राहून गेलं, थोडं जगायचं राहून